हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती आता न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई तसंच मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालय यामधील लिपिक आणि शिपाई या पदांच्या परीक्षा नेमके कोण घेणार आहे, म्हणजे MPSC मार्फत घेतल्या जाणार आहेत का TCS मार्फत घेतल्या जाणार आहेत, ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पुराव्यासह मी तुम्हाला यामध्ये माहिती देणार आहे. त्यामुळं महत्त्वाची अशी माहिती आहे आणि विश्वसनीय माहिती आहे. या पद्धतीनंच तुम्हाला आता अभ्यास करावा लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. एकाच ई-बुकमधून जिल्हा न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई तसंच उच्च न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदांची तुमची परीक्षा होणार आहे. दोन्ही पदांची तयारी होणार आहे. तसंच याच्यामध्ये दोन्ही परीक्षांचे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसुद्धा यामध्ये दिलेले आहेत आणि यातले जशास तसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आत्तापासून अभ्यास केला तर परीक्षेपर्यंत तुमची तयारी होऊन जाईल. आता म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून सरळ सेवामध्ये येणाऱ्या ज्या गट क परीक्षा आहेत त्या MPSC मार्फत घेतल्या जातील. ड्रायव्हर सोडून, गट ड सोडून आणि गट क परीक्षा MPSC मार्फत घेतल्या जातील असा GR आलेला आहे. मग आता प्रश्न पडतो की न्यायालय भरतीचं काय होणार आहे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो की जर आपण विचार केला लिपिक या पदाचा, तर राज्य शासनामध्ये जे थेट राज्य शासनाचे विभाग आहेत त्यामधील ज्या लिपिक पदांच्या परीक्षा आहेत त्या MPSC मार्फत घेतल्या जातात. परंतु आपलं जे मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा जिल्हा न्यायालयातील लिपिक असेल त्यांच्या परीक्षा MPSC मार्फत घेतल्या जात नाहीत. 2023मध्ये सुद्धा जिल्हा न्यायालयाची परीक्षा ही TCS मार्फत झाली आणि मुंबई उच्च न्यायालयातील परीक्षा ह्या उच्च न्यायालयामार्फत जाहिरात वगैरे काढली, पण त्या परीक्षेचं आयोजन TCSनंच केलेलं आहे. तर यावरून लक्षात ठेवा की 2026मध्ये सुद्धा म्हणजे ह्या ज्या न्यायालयाच्या परीक्षा आहेत त्या MPSCकडे जाणार नाहीत. मग जिल्हा न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई तसंच मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई या परीक्षा TCS मार्फतच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळं TCS पॅटर्ननुसार तयारी करा. आणि ही विश्वसनीय माहिती मी तुम्हाला देत आहे, पुराव्यासह देत आहे. आणि त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत ज्या लिपिकच्या परीक्षा आहेत इतर विभागांच्या MPSCकडे गेलेल्या आहेत पण न्यायालयाच्या गेलेल्या नाहीत आणि 26मध्ये सुद्धा त्या जाणार नाहीत. न्यायालयाच्या परीक्षा या न्यायालयामार्फतच घेतल्या जातात, कारण त्यांचं परीक्षेचं स्वरूप वेगळं असतं. पुढे स्किल टेस्ट असतात, इंटरव्ह्यू असतो. त्यामुळं हे जे न्यायालयाची भरती आहे लिपिक आणि शिपाईची त्या परीक्षा ह्या रेग्युलरपणे TCS मार्फत म्हणजे न्यायालयामार्फतच घेतल्या जाणार आहेत आणि त्या पद्धतीनंच तुम्ही अभ्यास करा. त्याचे रेग्युलर व्हिडिओसुद्धा आता मी बनवणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह लेक्चर घेऊन, जेणेकरून परीक्षेपर्यंत तुमची प्रॉपर आणि परिपूर्ण तयारी होऊन जाईल. तर हीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती मित्रांनो की न्यायालयाच्या परीक्षा ह्या TCS मार्फत घेतल्या जाणार आहेत. त्या पद्धतीनंच तुम्ही अभ्यास करा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.